देवळा तालुक्यातील मेशी व परिसरात इंडियन पेस्टिसाइड लिमिटेड कंपनीच्या तणनाशकाच्या फवारणीने 100 एकरवरील कांदा पूर्णपणे खराब झालाय। 50 ते 60 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर जात राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेसह खासदार भास्कर भगरे, आमदार राहुल आहेर यांनी पाहणी केली। तसेच कृषी विभागाने पंचनामे देखील केले आहेत, परंतु ठोस असा मार्ग निघत नसल्याने येत्या 10 दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रास्ता रोको करतील, असा इशारा शिवसेनेचे शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख विष्णू जाधव यांनी दिला आहे। रवंथभूमी महाराष्ट्रासाठी विशाल पाटील। तालुक्यातील मेशी आणि परिसरातील काही शेतकऱ्यांनी इंडिया पेस्टिसाइड लिमिटेड कंपनीच्या चुकीच्या औषधाच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांचा कांदा पूर्णपणे भुईसपाट झालेला आहे। जवळजवळ 100 एकराहून अधिक क्षेत्र आहे। तर या कंपनीकडून शेतकऱ्यांना आशा आहे की आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। काल परवाकडेच राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब, खासदार भगरे साहेब, राहुल आहेर हे येऊन गेलेत। त्यांनी पाहणी केली, पण ठोस असा याच्यातून मार्ग निघत नाही। त्यामुळे मी शिवसेनेचा उपतालुका प्रमुख या नात्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर आणि जास्त मिळण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक कंपनीच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहोत।